ऑलिम्पिकच्या महासंग्रामात आज भारत विरुद्ध जर्मनीचा महामुकाबला होणार आहे, हॉकीचा मुकाबला होणार आहे आणि सगळ्या भारतीयांना उत्कंठा लागली आहे। जवळजवळ 44 वर्षांनी भारत हॉकीच्या फायनलमध्ये जाणार की नाही, एक महत्त्वाची मॅच आहे। कारण की गेल्या वर्षी ह्या जर्मनीला हरून भारताने ऐतिहासिक असं हॉकीतलं कांस्यपदक जिंकलं होतं। त्यानंतर जवळजवळ 1980 नंतर भारताच्या पदकाचा दुष्काळ होता तो संपुष्टात आला आहे, पण भारत आज जर्मनीला हरून एक पाऊल पुढे सुवर्ण पदकाकडे, रौप्य पदकाकडे टाकणार काय ह्याकडे सगळ्यांचे लक्ष लागणार आहे। भारताचा कर्णधार हरप्रीत सिंगकडे, त्याच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष, मग सगळ्यांचे जे विशेष असं लक्षवेधी खेळी कोण करणार असेल तो म्हणजे आपला लाडका गोलरक्षक श्रेयसला सुवर्ण पदक देऊन आपला संघ त्याची निवृत्तीचं त्याला गिफ्ट देणार का ह्याकडे पण भारतीयांचं लक्ष असणार आहे। भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे आणि एक ऐतिहासिक असा सामना आहे, कारण की प्रथमच जवळजवळ 44 वर्षानंतर 1980मध्ये आपण शेवटचं हॉकीचं सुवर्णपदक जिंकलं होतं। त्यांचं 44 वर्षानंतर भारतीय हॉकी संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केलेला आहे आणि हा जर उपांत्य फेरीत सामना जिंकला तर भारत अंतिम फेरी गाठणार आहे। त्यामुळे ह्या सामन्याकडे अतिशय महत्त्वाचं सगळ्यांचं लक्ष आहे। सलग दुसरं पदक जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे आणि निश्चितच भारतीय संघ ह्या हॉकीतलं हे पदक जिंकून एक ऐतिहासिक कामगिरी करेल असाच विश्वास तमाम भारतीय ऑलिम्पिक शौकीनांना आहे। TV9 मराठीसाठी संजय दुधाने, पॅरिस ऑलिम्पिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।